Everything appears to be normal. Yeah, seems to be. No. I don't think so. Dr. Uma, HMI स्क्रीनवर सगळ्या 9च्या 9 फ्रेम्स एकत्र घ्या. Yes, Dr. Paul. Okay? Now just see frame 6 and frame 7. तिथे distortions दिसतंय. Yeah. Yes. डॉक्टर सहानींच्या हे लगेचच लक्षात येईल. डेफिनेटली. पण तुम्ही मेसेज केलाय ना डॉक्टर सहानींना? ऑफकोर्स दोघांनाही मेसेज केलाय. डॉक्टर सहानी आणि डॉक्टर परीक्षित दोघांनाही. डॉक्टर पॉल, पुढच्या 96 तासात मिशन चालू होईल आणि त्यात हा सिरियस प्रॉब्लेम. व्हॉट एव्हर वर्थ. बाय द वे, तिकडून आणखीन काही मेसेजेस म्हणजे एनी फर्दर डेव्हलपमेंट्स? नो, अजून तरी काही नाही. पण माझं आपल्या कम्युनिकेशन चॅनल्सवर पूर्णपणे लक्ष आहे. गुड. दोन्ही चॅनल्स डायनॅमिक मोडवर आहेत. दॅट्स ओके. पण मास्टरचा कमांड इंटरवल 5 मिनिटांवर ठेवा. ओके. आणि प्रायोरिटी डेटा ओव्हर व्हॉइस. डेटा इज मोर इम्पॉर्टंट, यू नो. येस. हा इश्यू डॉक्टर सहानींनी सिरियसली घेतला पाहिजे. दॅट ही विल. पण तुम्ही त्यांना याची व्यवस्थित कल्पना द्या. ते अँटी चेंबर मधून व्हिडिओ कॉन्फरन्स करून येतीलच इतक्यात. तेव्हा जरा शांतपणे. ओके. यू वॉन्ट मोर कॉफी? नो थँक्स. आय एम डन. व्हॉट अबाउट यू? आय एम ऑल्सो डन. गिव्ह इट टू मी. नो, गिव्ह मी. गिव्ह इट टू मी उमा. डोंट वरी, डोंट बॉदर. थँक्स डॉक्टर पॉल. Yes. Sure. But not now. Yeah, a bit busy today. डॉक्टर पॉल. Yeah, I understand. But we can talk later. Okay? Bye. Okay, I will speak to you. Don't worry. Okay. Dr. Paul, Yeah. तुम्ही कळवलं होतं आज अर्जंटली सगळ्यांनी भेटायची गरज आहे फॉर सम सिरियस इश्यू. Yes, there is a issue. म्हणून 9:15ची वेळ ठरवली होती आपण. डॉक्टर परीक्षित अजून आलेले दिसत नाहीत. 15 मिनिटं उशीर झालाय आपल्याला. डॉक्टर उमा, परीक्षितचं लोकेशन चेक करा. येस सर. डॉक्टर परीक्षित आत्ता इथे असायला हवेत सर. विषय खूपच गंभीर आहे आणि आपल्याकडे फारसा वेळ नाहीये सर. व्हॉट इज इट अबाउट? काल रात्री तुम्ही मंगळाच्या सिच्युएशनची काहीतरी मेसेज पाठवला होता, तो विषय? करेक्ट. ओ माय गॉड. डॉक्टर परीक्षित आपल्या कॅफेमध्ये आहेत. व्हॉट? इट्स नॉट टाइम टू रिलॅक्स. हा माणूस मला नीट कळलाच नाही बहुतेक. एक्झॅक्टली सर. बट आय टेंड टू ट्रस्ट हिम. डॉक्टर पॉल, या. तुम्ही परीक्षितनं कळवलं होतं ना? ऑफकोर्स. हो, आत्ता मंगळावर असलेले आपले रोबोज डॉक्टर परीक्षितांनीच डिझाईन केले. राईट. मंगळ मिशन ही त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे व्हॉट यू सेड? आपली जबाबदारी. आपली असं म्हणायचंय त्यांना. राईटली सेड. डॉक्टर पॉल, आपल्या हिंदुस्थान रोबोटिक्स मध्ये टीमवर्क आणि नॉलेज खूप महत्वाचं आहे. जर यश मिळालं तर क्रेडिट संपूर्ण टीमला, आणि कधी अपयश आलंच तर ते कंपनीचा CMD म्हणून सर्वस्वीपणे माझं. इज दॅट क्लिअर? करेक्ट सर. म्हणूनच तुमच्यामुळेच आज हिंदुस्थान रोबोटिक्स ही सरकारी कंपनी असून देखील अंतराळ क्षेत्रात जगात 5व्या स्थानात आहे. ॲब्सोल्युटली क्रेडिटेबल सर. दॅट इज ॲपल पॉलिशिंग उमा. नो, नॉट लाईक दॅट सर. बाय द वे डॉक्टर पॉल, या. काल रात्री तुम्ही मंगळावर काहीतरी सिरियस इश्यू झाला असा मेसेज पाठवला होता. करेक्ट. मागच्या वर्षीपासून आपण मंगळावरच्या इक्वेटर म्हणजे विषुववृत्त प्रांतातून अनेक खनिज पृथ्वीवर आणतोय. आय होप त्याच्यामध्ये काही इश्यू नाहीये. नॉट एट ऑल सर, नॉट एट ऑल. म्हणजे एक्सकव्हेशन ॲब्सोल्युटली नॉर्मल चालू आहे. देन
कॉपर, बॉक्साईट, झिंक, अगदी युरेनियम सुद्धा आपण रेग्युलरली पृथ्वीवर आणतो. राईट. डॉक्टर पॉल, मुद्द्यावर या ना सरळ. व्हाय कांट यू कम टू द पॉइंट डिरेक्टली? आपलं मिशन आणि मिशन, एक मिनिट. आपलं टायटॅनियम मिशन वेळेवर आहे ना? हो, पण सर ते 6 महिन्यापूर्वी मंगळाच्या ध्रुवीय प्रदेशात स्पेक्ट्रोग्राफीने निरीक्षण केल्यावर आपल्याला तिथे टायटॅनियमचे मोठे साठे आढळले होते. अँड टायटॅनियम इज सच अ वंडरफुल मटेरियल. ऍब्सोल्युटली. म्हणून या मिशन मध्ये आपण भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तेव्हा हे मिशन अग्रीड सर. हो, म्हणूनच तर आपण हा प्रोजेक्ट फास्ट ट्रॅकवर टाकला. राईट. आणि आपल्या रोबोटिक सिस्टीम्स मध्ये आपण त्यासाठी चेंजेस सुद्धा केले सर. करेक्ट. तिथेच प्रॉब्लेम आहे डॉक्टर साहनी. प्रॉब्लेम? व्हॉट प्रॉब्लेम? डॉक्टर पॉल, प्लीज एक्सप्लेन डॉक्टर पॉल. परीक्षित म्हणजे डॉक्टर परीक्षित आत्ता इथे या चर्चेत असायला हवेत सर. बट वेर इज ही? वेळेचं भान हे प्रत्येकाला असायला हवं. 21वे शतक संपत आलं तरी वेळेच्या बाबतीत काही जणांची परिस्थिती अजून तीच आहे. लेट अस स्टार्ट डॉक्टर पॉल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वी हॅव टू वेट फॉर डॉक्टर परीक्षित सर. नो, परीक्षित कॅन जॉइन अस लेटर. गुड मॉर्निंग डॉक्टर साहनी. मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर पॉल. गुड मॉर्निंग. सुप्रभातम डॉक्टर उमामूर्ती. सुप्रभातम डॉक्टर परीक्षित. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी डॉक्टर साहनी, मला थोडा उशीर झाला. माय अपॉलॉजीज प्लीज. ते ठीक आहे. बट यू आर रेग्युलरली इरेग्युलर परीक्षित. स्टील तुम्ही अगदी वेळेवर आलात डॉक्टर परीक्षित. स्टील यू आर लेट. डॉक्टर पॉल, या प्लीज कंटिन्यू अबाउट टायटॅनियम मिशन. शुअर. टायटॅनियम काही प्रॉब्लेम? Yes, there is a problem. I will tell you. Let me go into little details, sir. म्हणजे आत्ता मंगळावर असलेले आपले रोबोज जे विषुववृत्तीय प्रांतातून खनिज पृथ्वीवर पाठवतात ते -10 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा व्यवस्थित काम करतात. राईट. पण मंगळाच्या ध्रुवीय भागात जिथे आपल्याला टायटॅनियम सापडलं तिथे तापमान साधारण -150 डिग्री सेल्सिअस असते. म्हणूनच या तापमानात पण काम करू शकतील आणि खनिजाचं उत्पादन पण वाढवू शकतील असे नवीन रोबोज आपण डिझाईन केले. हे रोबोज आकाराने थोडे मोठे बनले. साहजिकच त्यांना नेण्यासाठी जे यान बनवावं लागलं ते सुद्धा मोठं बनवावं लागलं. इज इट नॉट डॉक्टर परीक्षित? हो यस, आपणच तर ते डिझाईन केलंय. आपणच? वेल यस, आपणच. तर आपलं हे जे नवीन यान आहे ते मंगळावर उतरण्यासाठी जो रनवे लागेल तो 2700 यार्डाचा लागेल. वेळेस आपला सध्याचा रनवे फक्त 2000 यार्डाचा आहे. म्हणजे सध्याचा रनवे 700 यार्डांनी वाढवावा लागेल. बट दॅट इज नॉट द इश्यू. आपले आत्ता तिथे असलेले म्हणजे पहिल्या पिढीतील रोबो हा ऍडिशनल 700 यार्डाचा रनवे पुढच्या 7 दिवसात बांधून तयार करतील. आपण तसे आदेशच दिलेले आहेत त्यांना. आणि आपले नवीन यान आपले दुसऱ्या पिढीतील रोबोना घेऊन पुढच्या 4 दिवसात मंगळावर जायला निघेल. हो, प्रॉब्लेम तिथेच आहे डॉक्टर साहनी. मला तरी याच्यात काही प्रॉब्लेम वाटत नाही. डॉक्टर पॉल, तुम्ही मुद्द्यावर या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. एक्सक्यूज मी प्लीज. काय प्रॉब्लेम काय आहे? टायटॅनियमचे साठे, दुसऱ्या पिढीतले रोबो, त्यांना घेऊन जाणारं यान, त्यासाठी बांधायला जाणारा 700 यार्डांचा ऍडिशनल रनवे, की तो बांधणारे आत्ता पहिल्या पिढीचे मंगळावर असलेले रोबो. You just said it, डॉक्टर परीक्षित. कम अगेन प्लीज. येस, यू जस्ट सेड इट. मला आपल्या रोबोंकडून कालच्या कामाचा तपशील मिळालेला नाही. काल मी त्यांना 2 दिवसाच्या कामाची प्रगती विचारली तर 200 यार्ड्स रनवे बांधून झालाय हे उत्तर अपेक्षित होतं. ऑब्विसली. पण आलेलं उत्तर अस्वस्थ करणार आहे. 2 दिवसात बांधून झालेला रनवे फक्त 0 यार्ड्स. व्हॉट? येस. हाऊ इज इट पॉसिबल? डॉक्टर उमा, आपले सगळे कम्युनिकेशन लिंक्स, रिसिव्हर्स, ट्रान्सपोर्टर्स, डिकोडर्स सगळं प्रॉपरली चेक केलंय ना? येस, ऑफकोर्स सर. कदाचित डिकोडरची काहीतरी चूक होऊन 200 यार्ड्सच्या ऐवजी 0 यार्ड्स असं आकलन होऊ शकतं. नो 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 सर. नो? आपली कम्युनिकेशन सिस्टीम सायबर सिक्युरिटी मॅच्युरिटी मॉडेल नुसार आहे. CMMC लेवल 9. राईट.
त्यातील सर्व उपकरणांना पर्यायी व्यवस्था आहे. 100% बॅकअप, 100% रिडंडन्सी. आणि हे पहा, त्या दुसऱ्या यंत्रणेवरही 0 यार्ड्स हेच उत्तर दाखवत आहे. Yes. So this is the serious issue you were talking about, Dr. Paul? येस डॉक्टर सानी. It's quite Precisely. serious. Yeah. काल रात्री मंगळावरून आलेले मेसेजेस बघा तुम्ही डॉक्टर सानी. Okay. डॉक्टर उमा, कुड यू प्लीज? येस. जस्ट सी डॉक्टर सानी. प्रॉब्लेम हा आहे की मागच्या 2 दिवसात मंगळावरच्या रोबोनी रनवेचं काहीही काम केलेलं नाहीये. मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपल्या स्पष्ट सूचना आणि आदेश असताना सुद्धा मंगळावरच्या रोबोनी तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. मला असं वाटतं की त्यांनी बंड पुकारलंय आणि त्यासाठी तुम्ही डिझाईन केलेली रोबोटिक सिस्टीम कारणीभूत आहे डॉक्टर परीक्षित. आय गेस त्यांनी वापर केलाय तुम्ही त्यांना दिलेल्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टचा. आणि ही शुद्ध अडवणूक आहे आपली. आपण दिलेल्या माफक बुद्धीचा चक्क गैरवापर झालाय. हो, त्यांनी सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टचा वापर केलाय, त्यांनी बंड केलाय. दुसऱ्या पिढीतील रोबोंपासून आपल्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो असं वाटून त्यांच्यातला सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जागा झालाय. रनवे बनला नाही तर नवीन रोबो इथं पोहोचूच शकणार नाहीत. तसं झालं तर आणि तरच आपलं अस्तित्व टिकून राहील हे समजलंय त्यांना. आपले रोबो उत्क्रांत होत आहेत. And that's great. Interesting. Interesting? Yes. What interesting? This is absolutely unacceptable. दुसऱ्या पिढीतील रोबो बनवण्याच्या प्रोजेक्ट मध्ये आपण आजपर्यंत 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही सरकारी कंपनी आहे डॉक्टर परीक्षित. इथं कॅगचं ऑडिट केलं जातं आणि त्यात इतर देशांची स्पर्धा आणि सहकार्य करार सुद्धा आहे. तसंच आपण आपला पहिला मंगळयान प्रोजेक्ट अत्यंत कमी खर्चात आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून यशस्वी करून दाखवलाय. आणि तोही इतर देशांच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या फक्त 30% किमतीत. येस. आणि म्हणूनच इतर देशांशी आपले खनिज प्रकल्पांसाठी सहकार्य करार झालेले आहेत. आपण त्यांचे रोबो मंगळावर पाठवतो आणि त्या बदल्यात मंगळाचा 25% प्रदेश पुढची 3 वर्ष आपण फक्त आपल्यासाठी वापरू शकतो. फायनान्स मिनिस्ट्री 10,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट प्रोव्हिजन करायला तयार नव्हती. पण टायटॅनियमचे महत्व, टायटॅनियमचे उपयोग आणि मुख्यतः वैद्यकीय क्षेत्रात होणारा त्याचा फायदा, जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये हेच टायटॅनियम वापरलं जातं आणि त्याचा सामान्य जनतेला कसा फायदा होईल हे जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं तेव्हा हे प्रोजेक्ट मंजूर झालंय. तेव्हा हे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण व्हायलाच हवं. आपले दुसऱ्या पिढीतील रोबो मंगळावर पोचायलाच हवेत ऍज पर शेड्यूल. मला सरकारला उत्तर द्यायला डॉक्टर परीक्षित. I know that, sir. पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतील रोबोंच्या मानसिक चाचण्या घेणं आणि मानसिक जडणघडण करणं हे अत्यंत महत्वाचं काम आणि ही जबाबदारी ही तुमचीच डॉक्टर परीक्षित. ऑफकोर्स माझी. आणि मला जबाबदारीची जाणीव आहे. तुमचं तुमच्या अमेरिकेतल्या मित्रांशी बोलणं झालंय का या बाबतीत? आय गेस यू आर स्टील इन टच विथ देम. हाऊ डज इट रिलेट हिअर डॉक्टर पॉल? ओके ओके ओके. मी काल रात्री तुम्हाला काही मेसेजेस पाठवले होते डॉक्टर परीक्षित. आय होप यू मस्ट हॅव गॉन थ्रू देम. एनिवे डॉक्टर सानी, डॉक्टर लोबोंची मी चर्चा केली याबद्दल. डॉक्टर लोबोंबद्दल मी बोललो. डॉक्टर पॉल, तुम्ही काल रात्री पाठवलेले मेसेजेस हे फक्त तुम्ही डॉक्टर लोबोंशी बोलणार आहात
या संबंधीचे होते. अँड लेट मी टेल यू, डॉक्टर लोबो अजूनही हिंदुस्तान रोबोटिक्सच्या बोर्डवर नाही आहेत आणि त्यामुळे त्या मेसेजेसना उत्तर देण्याची गरज मला वाटली नाही. वेल, फेअर इनफ. पण तरी सुद्धा डॉक्टर लोबोंशी आपण चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. आफ्टर ऑल ही इज ऑल्सो एक्सपर्ट ऑफ दिस फील्ड. ओ येस, ओ येस. आणि ते तुमचे मेहुणे देखील आहेत. व्हॉट नॉनसेन्स. व्हॉट इज दिस गोइंग ऑन? आपण सर्वांनी मिळून यावर तोडगा काढला पाहिजे. लवकरात लवकर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्लीज प्लीज. What is happening? Dr. Paul, Yeah. to your control desk, please. Sure, sir. Dr. Uma, येस सर. कम्युनिकेशन चॅनल 1 पूर्णपणे बंद करा. ओके सर. चॅनल 2 पण बंद करा. दोन्ही चॅनल एकदम बंद करू नका प्लीज. Shut down both communication channels completely. मार्स ऑर्बिटर सॅटेलाइट 3 शी संपर्क करा. क्विक, परीक्षित. मार्स ऑर्बिटर सॅटेलाइट 3 खाणकामावर देखरेख करतात सर. Move it to equator by 18 degrees. Okay, your access will be required, sir, please. Yeah. Access given. Mars Orbiter Satellite 3. This is alternate voice command. In and confirm. Vision 1. Move to equator area. Coordinates 1.2129S. 36.0009 E. Time 15 to 25 minutes back to real time. Time interval 1 minute. कम्युनिकेशन चॅनल सुरू करा. Hold on, Dr. Paul. Satellite images set होऊ देत. It's coming. Yeah, it's all come. Vision 1 back to normal position. Mars Orbiter Satellite 3. System logging out. Dr. Uma, will you Yes. please? स्टार्टिंग कम्युनिकेशन चॅनेल्स. चॅनल 2 सिक्युअर झोन मध्ये ठेवा. ओके. डन सर. सिस्टम इज स्टेबल नाउ. वीस मिनिटापूर्वी झालं होतंय. डॉक्टर परीक्षित, सॅटेलाइटचा कंट्रोल तुमच्याकडे होता. नक्की काय झालं होतं? वेल आय गेस 10 रोबोंची आपापसात चर्चा चालू होती. हो. रोबो RB6 आणि RB7 यांनी कम्युनिकेशन चॅनल बंद करण्याचा प्रयत्न केला. आता ते सगळे शांत बसून आहेत. had anxious moments though. मुळात या रोबोना अशी बुद्धिमत्ता देण्याची आवश्यकता होती. व्हॉट? पहिल्या पिढीतले रोबो जेव्हा आपण मंगळावर पाठवले तेव्हा या विषयावर आपली सगळ्यांची चर्चा झाली होती आणि मला वाटतं एकमतानं आपण वेट तो अ निर्णय- बिट, वेट अ बिट. मी तेव्हा सुद्धा बोललो होतो डॉक्टर साहनी की या रोबोना तशी बुद्धिमत्ता देऊ नये. आपण किमान डॉक्टर लोबोंचा विचार घ्यायला हवा होता. हो, चांद्रयान मोहिमेतील सगळे रोबोज आपल्या पूर्णपणे कंट्रोल मध्ये होते सर. कम ऑन डॉक्टर पॉल, कम ऑन. चांद्रयान मोहिमेतले रोबो म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेतले रोबो होते. ती साधी यंत्र होती. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, IT यांचा वापर करून ते बनले होते. त्यांचं काम करण्यासाठी त्यांना यांत्रिक हात होते, यांत्रिक पाय होते, प्रोसेसर होता. त्यांचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात होतं कारण चंद्रावरच्या कामासाठी तेवढंच पुरेसं होतं. ऍब्सोल्युटली राईट. व्हेराज डॉक्टर साहनी, मंगळावरच्या रोबोंना आपण बुद्धिमत्ता दिली कारण ती आपली गरज होती सर. हो, पण एकदा का त्यांना बुद्धिमत्ता दिली की त्याचा वापर ते करणारच, नाही का?
मला वाटतं डॉक्टर साहनी तिथेच आपलं चुकलं. हे तुम्हाला वाटतं की डॉक्टर लोबोंना? वाय डॉक्टर लोबो? आपले पहिल्या पिढीतील रोबो आपल्या बुद्धिमत्तेचा असा वापर करतील याची कल्पना नव्हती. पण याचा अंदाज डॉक्टर परीक्षितांना यायला हवा होता. आय एम सॉरी टू से, पण आपल्याला त्यांनी त्याची तशी कल्पना द्यायला हवी होती, कारण हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि जबाबदारी देखील. आय रिपीट, मंगळावरच्या रोबोंना बुद्धिमत्ता देण्याचा आपला निर्णय चुकला असं मला अजूनही वाटत नाही, कारण ते अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य होतं. इट्स पॅथेटिक. यू नो ऑल दोज थिंग्स. चंद्र व पृथ्वी आणि पृथ्वी व मंगळ ह्यामधलं अंतर हे त्यामागचं कारण होतं. लुक, चंद्रावरून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून चंद्रावर रेडिओ संदेशाद्वारे दळणवळण व्हायला 2.6 सेकंद लागतात. तेच कम्युनिकेशन मंगळावरून पृथ्वीवर होण्यासाठी किमान 6 ते कमाल 40 मिनिटं लागतात. म्हणजे चंद्रावरच्या रोबोंच्या मार्गात जर काही एखादा अडथळा म्हणजे एखादा खड्डा वगैरे आला तर केवळ 1.3 सेकंदात आपण त्यांना तो खड्डा टाळा हे सांगू शकतो. त्यांची हालचाल नियंत्रित करू शकतो. त्यांचा चालण्याचा वेग सुद्धा कमी असतो, त्यामुळे ते शक्य होतं. ऑन द कॉन्ट्ररी, मंगळावरच्या रोबोंच्या बाबत जर अशी परिस्थिती आली असती तर आपला संदेश किंवा रिमोट कमांड त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच 20 मिनिटं लागली असती आणि तोपर्यंत त्यांचा त्या खड्ड्यात पडून नाश देखील झाला असता. ह्यासाठीच त्यांना काही प्रमाणात बुद्धिमत्ता देणं आवश्यक होतं. Have you forgotten all these things, Dr. Paul? I fully agree with you, Dr. Parikshit. Parikshit, shall we connect to satellite? गरज नाही सर, आपल्या कम्युनिकेशन चॅनेल्स वरून कळेल ते. हे मंगळावरचं लाल धुळीचं वादळ आहे. लेट मी चेक. येस, इट इज अ डस्ट स्टॉर्म. ओके, धुळीचं वादळ. पण मंगळावरच्या धुळीत आयन लोहकण असतात जे आपल्या रोबोंसाठी धोकादायक ठरू शकतात. डॉक्टर उमा, प्लीज चेक द स्टेटस. नॉट टू वरी सर, आपले सर्व रोबो सेफ हाऊस मध्ये आहेत. गुड. वादळ सुरू होताच आपले सर्व रोबो सेफ हाऊस मध्ये शिरले देखील. आय फुल्ली ॲग्री विथ यू डॉक्टर परीक्षित. मंगळावरचा खडकाळ भाग, तेथील खड्डे आणि सतत बदलणारं हवामान पाहता आपल्या तिथल्या रोबोंना सुरक्षित करणं अत्यंत आवश्यक होतं. हो ना, म्हणूनच मी त्यांना सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, जिवंत राहण्याची इच्छाशक्ती, जिजीविषा दिली. ज्याला जगण्याची इच्छा असते तो आपल्यावर आलेलं संकट दूर करण्याचा आपोआप प्रयत्न करतो. दूरवरच्या नियंत्रणाची त्याला गरजच नसते. बट डॉक्टर परीक्षित, आय स्टील फील की तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायला हवा होता. AI. गुड पॉइंट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक अत्यंत उपयुक्त असं सायन्स आहे, यात शंकाच नाही. अनेक सर्च इंजिन्स आणि पर्यायाने अनेक कॉम्प्लेक्स गोष्टींवरची सिंपल ऍप्लिकेशन्स डेव्हलप झाली, ज्याचा फायदा आजही आपल्या सगळ्यांनाच होतोय. पण AI ला सुद्धा मर्यादा आहेत. Yes, he is right. There are limitations to AI. आपला डेटाबेस जर कंप्लीट असेल तर आपण अनेक ऍप्लिकेशन्स रन करू शकतो, आपण अनेक अल्गोरिथम्स मांडू शकतो.
डेली नीड्स आणि सिच्युएशन्स यांचं वेगवेगळं मॉडेलिंग करू शकतो. बट फॉर दॅट आवर डेटाबेस शुड बी कम्प्लीट. पण मंगळावरचा पूर्ण डाटा आजही आपल्याकडे उपलब्ध नाहीये. आपण तो जमवत आहोत. मंगळावरचं वातावरण सतत बदलत राहतं अँड दॅट मेक्स इट डिफिकल्ट. फॉर दॅट रिझन अलोन आपण मंगळावरचे रोव्हर्स आणि सॅटेलाइट यांच्या पुरता एआयचा वापर मर्यादित केलाय. अपार्ट फ्रॉम रोवर्स, सॅटेलाइट्स अँड अदर मशिनरीज, आपले तिथे असलेले रोबोज, आपले रोबो तिथे आपल्या सूचनेनुसार आपल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे काम करतात. आपण त्यांना टार्गेट्स देतो. एखादी छोटीशी चूक सुद्धा त्यांच्या जीवावर बेतू शकते. व्हॉट आर यू टॉकिंग? रोबोंचा जीव? येस, आय मीन इट. जीव. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून फुल्ली ऑटोमॅटिक ड्रायव्हर शिवाय ट्रॅफिक मधून चालणारी अनेक वाहनं डेव्हलप झाली. पण त्याचा वापर करण्याची परवानगी आज देखील नाही. एरोप्लेन्स मध्ये सुद्धा एआयचा वापर करून ती ऑटो पायलट मोड मध्ये चालवतात. कित्येक लँडिंग सुद्धा करतात. पण तरी देखील पायलट, को पायलट असतातच. कारण तिकडे माणसांचा जीव महत्वाचा असतो. ती जबाबदारी, ती ओनरशिप एआय वर नाही टाकता येत आपल्याला. माणूस किंवा इतर कोणीही जीव जगवणं महत्वाचं. ते सर्व ठीक आहे, पण तरीही आपले रोबो त्यांच्या बुद्धिमत्तेचा असा बंड करण्यासाठी वापर करतील याची कल्पना नव्हती. इट इज सो सिम्पल. यांच्या सर्वायवल इन्स्टिंक्ट मुळेच त्या रोबोना कळून चुकलं की नवीन रोबोज इकडे आले की आपलं इथलं अस्तित्व संपणार. आपण होणार निव्वळ एक धातूचा कचरा. तो कचरा काही आपण पृथ्वीवर परत आणणार नाही. त्या रोबोना देत असलेली सौर ऊर्जा आपण नवीन रोबोजना देऊ लागू. त्यांच्या दृष्टीने ते मरणच. आणि हेच सत्य आहे डॉक्टर परीक्षित गोखले. हे तुमच्या दृष्टीनं सत्य असेल. माझं असं एक वेगळं सत्य देखील असू शकतं. सर्वमान्य सत्य अजून तरी अस्तित्वात नाही किंवा आपल्याला माहित नाही. मे बी, जस्ट मे बी. ऑन अ व्हेरी व्हेरी सिरियस नोट, तुम्ही, मी, आपण सगळे रोबोज तर आहोत. कितव्या पिढीतले रोबो असो, 20व्या, 30व्या, 100व्या की त्यापेक्षा अधिक. आपण ही उत्क्रांत होत गेले रोबो नसू कशावरून? कोण करतं नियंत्रण आपलं? समाज, राजकारणी, कडवट धर्माभिमानी, जहाल धर्मद्वेषी की दुसऱ्या एखाद्या सौरमालेतील ग्रहावरचे अति प्रगत मानव, ज्यांनाच कदाचित आपण देव, गॉड, खुदा असं म्हणत असू, जे हजारो वर्षांपूर्वी पृथ्वी सोडून तिथं गेले असतील आपल्याला पुन्हा नव्याने प्रगत होण्याची संधी देण्यासाठी. हो, आय एम क्वाइट इंट्रिग्ड. पण हे तू आत्ता इथे का सांगत आहेस? याचा इथे काय संबंध आहे? संबंध आहे. आपल्याला थोडा आउट ऑफ बॉक्स असा विचार करावा लागेल. माणसाला बुद्धिमत्ता आहे, त्याचे अनेक कप्पे आहेत. त्यात ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान आणि अनेक भावना देखील आहेत. याचा वापर तो कसा करतो त्यापेक्षा त्याचा वापर कसा केला जातो. काहींवर पगडा असतो धर्माचा, काहींवर
समूहाची मानसिकता एखादा चतुर राजकारणी अशी काही हाताळतो की समूह बेभान व्हायला वेळ लागत नाही. समूह आपण होऊन आपल्या इंद्रियांवर झापडं लावून घेतो. झापडं म्हणजेच प्रत्येकाचं मन प्रोग्राम होत जातच की. Well, I think you are just beating around the bush. ही चर्चा कुठे नेताय तुम्ही? ह्यातून काय सांगायचंय डॉक्टर परीक्षित तुम्हाला? आउट ऑफ बॉक्स थिंकिंग मध्ये त्यावेळच्या परिस्थितीचा विचार होणं ही प्राथमिक आवश्यकता आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे आपला प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह होणार? तो तिथला 700 यार्डाचा रनवे कोण आणि कसा बांधणार? राईट यू आर. ऍड्रेस द प्रॉब्लेम परीक्षित. आय एम ट्राइंग टू डू दॅट सर. वेल, तुम्हा कोणाच्याच एक गोष्ट कशी काय लक्षात आली नाही याचंच मला आश्चर्य वाटतं. कुठली? जे काय घडलं ते सर्वांसमोर मांडलेलं आहे. दॅट इज राईट उमा. पण जेव्हा तुम्ही तिथल्या रोबोंना 2 दिवसात किती काम झालं असं विचारलं तेव्हा 0 यार्ड्स असं उत्तर आलं. उत्तर. ओ येस. म्हणजे जरी त्यांनी बंड केलेलं असलं तरी ते आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. येस, देयर इज अ फीडबॅक. अँड देअर यू आर. आणि म्हणूनच मला असं वाटतं डॉक्टर सहानी की आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, संवाद साधला पाहिजे. त्यांनी काय होणार आहे? या रोबोंशी चर्चा करण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण मग काय करावं असं तुम्हाला वाटतंय? कम व्हॉट मे, पण आपण त्यांचं हे बंड मोडून काढलं पाहिजे. कसं? त्यातल्या 4 रोबोंची सौर ऊर्जा बंद करून त्यांना संपवून टाकूया. त्यामुळे निर्माण होईल भीती. या भीतीपोटी उरलेले 6 रोबो काम करायला लागतात. कारण त्यांच्यासाठी काम करणं हाच सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असेल. इनफ. आय से इनफ. तुम्ही एक शास्त्रज्ञ आहात. हे असले विचार तुमच्या डोक्यात येतात तरी कसे? अरे ते रोबो म्हणजे काय खुनी दरोडेखोर आहेत की त्यांना संपून टाकण्याची भाषा तुम्ही करताय? काय हुकुमशाही आहे की काम नाही झालं की टाकलं उडवून? नो. लुक 18 months 18 महिने दिवस रात्र एक करून घडले गेले ते. माय नेक्स्ट जनरेशन. माइंड यू दॅट. माइंड. पण बिझार थिंकिंग इट इज. व्हॉट अ बिझार थिंकिंग. तोडणं सोपं असतं, घडवणं कठीण. आणि घडवलेलं टिकवून ठेवणं त्याहून कठीण. इट्स सच अ रिडिक्युलस थिंकिंग. इट्स रिडिक्युलस. अरे जे रोबो रनवे बांधू शकतात तेच रोबो तो रनवे तोडू देखील शकतात. इतकी साधी गोष्ट लक्षात येत नाही यांच्या. दॅट इज लाईफ परीक्षित. दॅट इज लाईफ. महत्वाच्या गोष्टी साध्या वाटतात आणि साध्या गोष्टी लक्षात येत नाही. सो टेक इट इझी. बरं, ह्या परिस्थितीवर तुझ्याकडे काय उपाय आहे? टेल मी दॅट. वेल डॉक्टर सहानी, माझे प्रयत्न चालू आहेत सर. आय वॉन्ट क्विक रिझल्ट परीक्षित. डॉक्टर सहानी, आय प्लीड. मला तुमच्या सॅटेलाइटचा ऍक्सेस, मॉनिटरिंग आणि कंट्रोल सहित द्या प्लीज. आत्ता? येस, फॉर सम टाइम. आणि त्याकरता आपल्याला दोन्ही कम्युनिकेशन चॅनल्स बंद ठेवावे लागतील फॉर 10-15 मिनिट्स प्लीज. ओके, प्लीज. ऑल युअर्स. थँक्स. डॉक्टर उमा, येस सर. आपले दोन्ही कम्युनिकेशन चॅनल्स बंद करा, जस्ट टू अवॉइड इंटरफरन्स. यू नो दॅट. येस शुअर सर. डॉक्टर पॉल, आय रिस्पेक्ट युअर एक्सपर्टाइज आणि मला त्याची गरज कदाचित लागेल. प्लीज कोऑपरेट प्लीज. नो वरीज परीक्षित. आय एम देअर. युअर ऍक्सेस सर. Access given.
Mars Orbiter Satellite 3. This is alternate voice command. In and confirm. Move to coordinates 1.2129s 36.0009 E. Equator area. Robo RB03, RB06, RB09. Event logs, activity chart, कृतींचा तपशील. डॉक्टर उमा, येस सर. काय चाललंय? डोंट नो एक्झॅक्टली सर. आम्ही फक्त कम्युनिकेशन चॅनल सुरक्षित ठेवतो. सॅटेलाइट कम्युनिकेशनचा कम्प्लीट एक्सेस त्यांच्याकडे आहे सर. ओके. You received 1, received 2, received all. That is it. हे काय चाललं होतं परीक्षित? सांगतो. बट बिफोर दॅट डॉक्टर साहनी, आपले आत्ता मंगळावर असलेले रोबो हे उत्तम आणि कार्यक्षम आहेत हे तुम्हाला मान्य आहे? ऑफकोर्स. आत्तापर्यंत आपली कधीच कुठलीही अडवणूक न करता अत्यंत अवघड परिस्थितीत त्यांनी काम केलंय. येस. आपलं यान मंगळाच्या कक्षेत गेल्यावर मंगळाच्या सरफेसच्या अगदी जवळ स्थिर होतं तेव्हा आपले हे 10 रोबो यानातून मंगळावर उतरले आणि योग्य प्रदेश निवडून अत्यंत कमी कालावधीत त्यांनी सध्याचा रनवे बांधला आणि मगच आपलं यान तिथे उतरू शकलं. ते काम अगदी अभूतपूर्व आणि शिस्तबद्ध होतं. येस सर. आय अप्रिशिएटेड दॅट. सो व्हॉट? नाउ आय बेग यू टू लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली प्लीज. समाजातील एखादी व्यक्ती समाजाने तयार केलेल्या प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन करते. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी झटून काम करते. अनेक विषयात पारंगत असून सुद्धा कुठलाही बडेजाव न दाखवता प्रत्येक सामाजिक कार्यात आपलं योगदान देते. अशा व्यक्तीची समाजाकडून काय अपेक्षा असेल? वेल, आय थिंक पुष्कळसा पैसा, स्टेटस, हाय पोझिशन. नो 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 नो. प्रेम, आदर, रिस्पेक्ट. एक्झॅक्टली. आता अशी व्यक्ती म्हणजे आपले रोबो. हा विचार करा. हो. येस. गेटिंग इट. फाईन फाईन. वेल, तुम्हा सगळ्यांना मदनलाल धिंगरा माहित असतील ना? हो हो हो. पंजाब दा छोरा, उमर सिर्फ 24-25 साल, रिव्होल्युशनरी मुंडा. वेल दॅट्स ओके, पण त्याचं इथे काय? कोवळापूर पण निधडी छाती. शिक्षेच्या आधी इंग्रजांना ठणकावून सांगतो की मी केलेल्या कृत्याचा मला बिलकुल पश्चाताप होत नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी हे केलं. जज साहेब मला फाशीची शिक्षा द्या. व्हॉट अ सॅक्रिफाईस. त्यागाची, हौतात्म्याची अशी अत्यंत उच्च भावना. कळतंय मला तू काय बोलतोस ते. माणूस, प्राणी आणि अगदी यंत्र सुद्धा उत्क्रांत होत असतातच. प्रत्येक गोष्टीची नेक्स्ट जनरेशन येतेच. आपल्याला आनंद केव्हा होतो? जेव्हा आपलं मूल जन्माला येतं तेव्हा. जेव्हा आपण त्यांचं यश बघतो तेव्हा. कित्येक जण आयुष्यभर आनंद शोधत फिरतात, तो मिळवतात आणि शेवटी समाधानानं डोळे मिटतात. आनंद, समाधान या देखील सुंदर भावना आहेत. थांबू नकोस. गो अहेड. आणि आजच्या परिस्थितीत तर याचं महत्व खूप आहे.
आज प्रत्येक देश अण्वस्त्रांनी सज्ज आहे. संपूर्ण ग्रहाचा विनाश केवळ 30 मिनिटात करू शकतील इतकी भयंकर अशी ही अस्त्र एकमेकांनी एकमेकांवर ओनली फॉर डिटरन्स या नावाखाली रोखलेली. गरज आहे ना? कुणास ठाऊक या पुढे जर युद्ध झालंच तर ते परग्रहावरच्या जीवांशी होईल ते आणि आपली पृथ्वी असं त्याचं स्वरूप असेल. युद्ध किंवा मैत्री यापैकी काहीही होऊ शकेल. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता हवी. सहकाराची भावना. येस. आणि म्हणून तुला पहिल्या पिढीतील रोबोंशी संवाद साधण्याची गरज वाटते. हो, आय गॉट द डिरेक्शन. परीक्षित, लेट्स पुट ऑल अवर एफर्ट्स ऑन दिस. तू चर्चा कर त्यांच्याशी, त्यांच्या मागण्या, त्यांचे डिमांड्स यातून काहीतरी मध्य काढ. तुझा दृष्टिकोन व्यापक ठेव. तू बोल त्यांच्याशी, ते अजून काही करायच्या आत. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. मला वाटतं आपण आत्ता इथे सगळे मिळून त्यांच्याशी चर्चा करूया. सूनर द बेटर, राईट? येस सर. Dr. Paul, to your control desk, please. Okay. Dr. Uma, please. I will give my access if required. Let's start. परीक्षित, मी ती चर्चा केली. what? काल रात्री 10 ते सकाळी 9 वाजेपर्यंत ती झाल्यावरच इथं येण्यापूर्वी मी आपल्या कॅफेमध्ये गेलो आणि आत्ता इथं काही मिनिटांपूर्वी तुमच्या सॅटेलाइट ऍक्सेस वरून परत त्यांच्याशी संपर्क साधला. मार्स ऑर्बिटर सॅटेलाइट 3 सिस्टीम लॉगिंग आउट. डॉक्टर उमा, येस सर. आपले दोन्ही कम्युनिकेशन चॅनल्स चालू करून चेक करता प्लीज. ओके सर. ओ माय गॉड, त्यांनी आपला 700 यार्डाचा रनवे बांधायला सुरुवात केली आहे. अनबिलिव्हेबल. आपले दुसऱ्या पिढीतले रोबो आणि आपलं यान आपल्या भोपाळच्या तळावरून मंगळावर रवाना होईल. ॲज पर शेड्यूल. Excellent. That's why I trust you, Parikshit. यू मेड ऑल ऑफ अस प्राऊड डॉक्टर परीक्षित. वेल, पण हे कसं काय जमवलं तुम्ही? विशेष असं काहीच नाही डॉक्टर पॉल. ते रोबो मीच डिझाईन केले होते, त्यांना अल्प प्रमाणात बुद्धिमत्ता देऊन. नवीन रोबो म्हणजे रोबोंची उत्क्रांती होण्याचा प्रवास. एका अर्थी ती तर त्यांची बाळच, त्यांची जमात पुढे नेणारी. यानी त्यांचं समाधान झालं? मी त्यांना मदनलाल धिंगरांची गोष्ट सांगितली, त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची प्रशंसा केली. पुढच्या पिढीच्या प्रगतीसाठी आधीच्या पिढीनं थोडा त्याग करणं आवश्यक असतं. पटलं त्यांना. त्यांच्या प्रती आपलं असलेलं प्रेम, आदर पोहोचला त्यांच्यापर्यंत. Awesome. I am lost for words. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, जगण्याची इच्छाशक्ती, जिजीविषा हीच तर प्रथम भावना आहे. इतर अनेक भावना त्यात लपल्या आहेत, चांगल्या वाईट दोन्ही. मला माझ्यासाठी इथून सुरू होणारा प्रवास वळवायचा तो तुला, तुम्हाला, आपल्या सर्वांना ह्या वाटेवर. आणि हेच संस्कार मी माझ्या नेक्स्ट जनरेशनवर केले. त्यांच्यातला सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जागा झाल्यावर संपूर्ण सॉफ्टवेअरचा एक एक कप्पा उघडत गेलो. एक्सलंट डॉक्टर परीक्षित.
व्हॉट अन अचीवमेंट. ग्रेट. माणूस आणि रोबो यात फारसा फरक नाहीये डॉक्टर पॉल. असलाच फरक तर इतकाच आहे की आताशा माणसांची होत आहेत यंत्र आणि यंत्रांची वेल रेस्ट इज लेफ्ट टू युअर इमॅजिनेशन. वंडरफुली पुट. डॉक्टर उमा प्लीज चेक. डोंट वरी सर, मंगळावरून SOS मेसेज आहे. ओके. लेट मी चेक. आपल्या पहिल्या पिढीतील रोबोंकडून संदेश आलाय सर. प्रचंड विध्वंसक अण्वस्त्रांसाठी लागणारं युरेनियम 235 आता ते मंगळावरून पृथ्वीवर पाठवणार नाहीत. What?